आकाश ढगांनी भरले होते. पश्चिमेचा गार वारा अंगाला झोंबत होता. पाऊस कोणत्याही क्षणी सुरू होण्याची चिन्ह दिसत होती. मिर्झा राजांनी आपला मुक्काम गडावर हलविला होता. तळ हलविण्याची गडबड चालू होती. गडावर मिर्झा राजे महालात बसले होते. शेजारी दिलेर खान, उदय राजमुंशी गोळा झाले होते. 2 प्रहर टळत आली होती. मिर्झा राजे खुशीत होते. विचारग्रस्त दिलेर खानाला मिर्झा राजे म्हणाले, दिलेर खान, तुमच्या बहादरीमुळेच शिवाजी शरण आला. असं दिसतं खरं, दिलेर खान म्हणाला. दिलेर खानाला हा तह पसंत पडला नाही हे मिर्झा राजांना माहीत होते. दिलेर खानाचा शिवाजीवर मुळीच विश्वास बसत नव्हता. मिर्झा राजे म्हणाले, खान साहेब, आमच्या शब्दावर विश्वास ठेवा. शिवाजी राजे आम्हाला मिळाले तर दिल्ली तख्ताची इब्रत वाढल्याखेरीज राहणार नाही. तहामध्ये शिवाजी राजांना आम्ही काही शिल्लक ठेवलं नाही. अव्वल गड आम्ही आमच्या ताब्यात घेतले आहेत. मुलूक आमचा आहे. एवढंच नव्हे तर खुद्द शिवाजीचा मुलगा संभाजी आमच्याकडे ओलीस म्हणून राहणार आहे. तसं घडलं तर? दिलेर खान म्हणाला. न घडायला काय झालं? तसंच ठरलं आहे. ठरणं आणि घडणं यात जमीन आसमानचं अंतर आहे राजासाहेब. शिवाजीवर माझा मुळीच विश्वास नाही. मिर्झा राजे त्या बोलाने अस्वस्थ झाले. त्याच वेळी सेवक आत आला. त्याने वर्दी दिली. गडाखाली किरतसिंग कछवा आले आहेत. आणि संभाजीराजे? मिर्झा राजांनी विचारले. त्यांची बातमी नाही. दिलेर खानाच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. दिलेर खानने विचारले, राजाजी कुमार किरतसिंग कोंढाणा ताब्यात घेण्यासाठी गेले होते ना? मिर्झा राजांनी मान डोलावली. दिलेर खानाने विचारले, मग एका दिवसात गडाचा ताबा घेतला आणि गडाचा ताबा मिळाला तर किरतसिंग का आले? मिर्झा राजे गोंधळले. त्यांना उत्तर सुचेना. त्यांनी संतप्त नजर पाहता दिलेर खानाचे हास्य मावळले. मिर्झा राजे म्हणाले, दिलेर खान, तुमच्या प्रश्नांची उत्तरं आमच्याजवळ नाहीत. किरत येईल तेव्हा सर्व कळेल. पण हे लक्षात घ्या की शिवाजी जरा जरी बदलला असं दिसलं तर आम्ही त्याचा पुरा पराभव करू तेवढी ताकद माझी आहे. मिर्झा राजे विचारात गढून हुक्का पित होते. दिलेर खान बसल्या जागी चाळवाचाळव करीत होता. संध्याकाळ होत आली आणि किरतसिंग येत असल्याची वर्दी आली. साऱ्यांचे लक्ष प्रवेशद्वाराकडे लागले होते. किरतसिंग आत आला. त्याच्या मागोमाग उग्रसेन कछवा आत आला. उग्रसेनाबरोबर आलेल्या कुमारावर मिर्झा राजांनी नजर स्थिरावली. संभाजी महाल निरखित होत. संभाजी राजांची नजर मिर्झा राजांच्याकडे गेली. त्यांनी एक वार उग्रसेनाकडे पाहिले. त्याने मान डोलवली आणि संभाजी राजे समोर गेले. मिर्झा राजांपासून 2 कदम अंतरावर उभे राहून संभाजी राजांनी मुजरा केला. मिर्झा राजे प्रसन्नतेने हसले. या संभाजीराजे, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. या, आमच्या जवळ या. संभाजीराजे पुढे गेले. मिर्झा राजांनी संभाजीराजांना प्रेमाने जवळ बसवून घेतले. मिर्झा राजांनी किरतसिंगाला विचारले, अजून कोंढाणा खाली झाला नाही? जी झाला. आम्ही गडावर पोहोचताच राजांनी गड खाली करून दिला आणि ते कुटुंबियांसह राजगडी रवाना झाले. गडाचा सर्व बंदोबस्त करून मी आलो आहे. आज गडावर मोगली निशाण आहे. शहीद खानाच्या हाती गड सोपवला आहे. संभाजीराजे उग्रसेन कछवासह गडावर येताच आम्ही इकडे आलो. मिर्झा राजांनी दिलेर खानाकडे पाहिले. दिलेर खान नजर चुकवीत होता. मिर्झा राजांनी संभाजीराजांना विचारले, राजे, तुम्ही आमच्याजवळ राहाल? आम्ही राहू आजोबा, संभाजीराजे म्हणाले. मिर्झा राजांनी चकित होऊन विचारले, आम्हाला आजोबा म्हणायला कोणी शिकवलं? आबासाहेबांनी. उग्रसेन. मिर्झा राजांनी उग्रसेनवर नजर वळवली. शिवाजी राजांच्या युवराजांची डेऱ्यात व्यवस्था ठेवा. ते आमच्याबरोबर राहतील. नेताजी पालकर आत आले. त्यांनी मिर्झा राजांना मुजरा केला. नेताजींच्या उमद्या व्यक्तिमत्वावर मिर्झा राजांची नजर खेळली. किरतसिंगने ओळख करून दिली. हा नेताजी पालकर युवराजांच्या बरोबर आला आहे. मिर्झा राजा हसले. ते म्हणाले, किरत, शिवाजीची माणसं हुरहुन्नरी असतात. हरहुन्नरी असतात. त्यांच्या कामावर फसून चालत नाही. हा युवराजांचा रक्षक नाही. हा नेताजी शिवाजीचा सेनापती आहे. दुसरा शिवाजी असा याचा लौकिक आहे. सामान्य माणूस युवराजांच्या बरोबर पाठवला जाईल कसा? काय नेताजी, आम्ही म्हणतो ते खरं ना? नेताजी नुसते हसले. पावसाला सुरुवात झाली होती. दिलेर खान म्हणाला, बारिश सुरू झाली. आमच्या यशाचा निम्मा वाटा त्यालाच आहे. एवढे बोलून मिर्झा राजांची हुक्क्याची नळी हातात घेतली. मिर्झा राजे समाधानाने हुक्का पित होते. संभाजीराजे सर्वांवर नजर फिरवित होते. समया प्रज्वलित केल्या जात होत्या. समयी प्रज्वलित होता. संभाजीराजांनी समईला हात जोडले. ते उठले आणि मिर्झा राजांचे पाय शिवत म्हणाले, आजोबा, आम्ही पाया पडतो. मिर्झा राजांनी कौतुकाने बाळराजांच्या पाठीवरून हात फिरवले आणि प्रेमभराने त्यांनी संभाजीराजांना जवळ बसवून घेतले. पावसाने झड धरली होती. राजगडाच्या असमंत धुक्याने आणि पावसाने भरून गेला होता. नजर टाकावी तिकडे कड्यावरून कोसळणारे प्रपात नजरेत येत होते.
वेगाने खळखळत उरणाऱ्या ओढ्यांचे आवाज घुमत होते. राजे सदर बैठकीत बसले होते. मोरोपंत, अण्णाजी या मंडळींच्या बरोबर आनंदराव, येसाजी, तानाजी ही मंडळी सदरेवर हजर होती. पुरंदरचा तह झाल्यापासून 2 महिन्याच्या अवधीत तहाप्रमाणे सर्व किल्ले मिर्झाराजांनी ताब्यात घेतले होते. मोकळ्या केलेल्या गडावरांचे गडकरी शबंदीसह राजांच्याकडे येत होते. राज्य गेले होते, फौज राहिली होती. आपल्या विश्वासाने गोळा झालेल्या या फौजेचे आता काय करायचे हा विचार राजांना बेचैन करीत होता. अनाजी दत्तोंनी सुचवले, महाराज, दिवस कठीण दिसतात. अवघे 12 किल्ले आणि 1 लाखाचा मुलूक, यावर हा डोलारा तोलणं कठीण. हा भार कमी करायला हवा. तुम्ही काय सुचवता? राजांनी विचारले. थोडा फौजफाटा कमी करावा. लोक आपलेच आहेत. पुन्हा हाकेला हजर होते. राजे हसून म्हणाले, केवढी महत्वाची गोष्ट सांगितली तानाजी, आणि तीही किती सहजपणे. शास्ताखाना आमच्या मुलखात आल्यापासून आज तागायत आमचा 12 मावळ होरपळला गेला, वस्त्या उठल्या, लोक बेघर झाले. पण आमच्या शब्दावर विश्वास ठेवणाऱ्यांचा विश्वास उडाला नाही. त्यांनी आमची सोबत सोडली नाही. ते निष्ठेने जवळ राहिले. आज आम्ही त्यांना चाकरीतून कमी केलं तर गरज लागताच धावत येतील एवढी विश्वासू माणसं, ती जर हातची सोडली तर मग आमची पारख काय होईल? नाही अण्णाजी, आम्ही करणार नाही. पण राजे एवढी शिबंदी मुरवायची कुठं? आनंदरावांनी विचारले. आनंदराव, त्यात अडचण कसली? आमचे उद्या 12 गड आहेत. त्या खालचा मुलूक आहे. ही सबड मिळते तोवर सारे गड मजबूत करून घ्या. सारी शिबंदी गडावर जाऊ दे. तिचा भार आम्हाला व्हायचं नाही. श्रींच्या कृपेनं जे संपादन केलं ते त्यांचंच आहे. आनंदराव, तानाजी, येसाजी आणि प्रतापराव, तुम्ही चौघे आमच्या फौजेची व्यवस्था लावा. राजगडावर आपली खास फौज ठेवून घ्या. पावसाळी फौजेचे हाल होऊ न देता त्यांना लवकर किल्ले गाठण्याचा हुकूम द्या. राजे सदरेवर उठले व आपल्या महालाकडे जाण्यासाठी वळणार तोच कानावर शब्द आले, माँसाहेब बोलावतात. राजांनी वळून पाहिले. पुतळाबाई दारात उभ्या होत्या. राजांनी सुस्कारा सोडला आणि ते वळले. जी व्यथा राजे भोगीत होते तीच व्यथा जिजाबाई सोशीत होत्या. जिजाबाईंचा चिंतातूर चेहरा पाहून राजांचा जीव कळवळून जाई. संभाजीराजे ओलीस म्हणून गेले ते जिजाबाईंनी फार मनाला लावून घेतले. राजे महालात गेले. जिजाबाई राजांची वाट पाहत होत्या. राजांना पाहताच त्यांनी विचारले, बाळराजांची काही बातमी? उसन्या अवसानाने राजे म्हणाले, काही नाही, पण काळजीचं काय कारण? बाळराजे सुरक्षित आहेत. तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकायचं, जिजाबाई म्हणाल्या. राजे, ओलीस म्हणून राहिलेलं पोर ते का सुरक्षित समजायचं? माँसाहेब, आम्ही अनेक वेळा सांगितलं, आजही सांगतो, बाळराजे इथे जेवढे सुरक्षित नाहीत तेवढे तिथे सुखरूप आहेत. तो विश्वास नसता तर आम्ही बाळराजांना पाठवलं नसतं. केवढं कठोर मन आम्ही केलं नसतं. ठीक आहे, जे कराल ते खरं, जिजाबाई म्हणाला. माँसाहेब, आमची याद बरी केली होती? सदरेवर सारे आले होते असं कळलं. हो माँसाहेब, खाली केलेल्या गडांची शिबंदी गडकरी येत आहेत. मग त्यांना काय सांगितलं? अनाजी दत्तोंनी आम्हाला सल्ला दिला. राजे म्हणाले. कसला सल्ला? गड गेले, मुलू गेला, आता एवढी फौज ठेवणं परवडायचं नाही. तेव्हा फौज कमी करावी असा सल्ला दिला. मग फौज कमी केली? फौज कमी करून बिचारे जाणार कुठं? मिर्झा राजांनी साऱ्यांना ठेवून घ्यायची तयारी दाखवली होती, पण बिचारे सरळ आमच्याकडे आले. त्यांना कसं सोडणार? आम्ही सर्वांना ठेवून घेतला आहे. 1 लाखाच्या मुलकावर भागणार नाही. त्यासाठी एकदा आमचा कोकणचा मुलूक पाहून यायचं ठरवलं आहे. काही करून ही माणसं राखायला हवी. काही नसता त्यांनी एवढा पसारा मांडला. त्यांना कुठं वाऱ्यावर सोडणार? आज 12 गड आहे. या 12 गडांचे 1200 करायचे झाले तर हीच माणसं करतील. त्या बोलांनी राजांना समाधान वाटलं. राजे उठत म्हणाले, आम्ही येतो. शिवबा. राजे परत थांबले. जिजाबाई म्हणाल्या, आम्हाला बाळराजांना पाहावंसं वाटतं. गेले 2 दिवस आमचा डोळा फुरफुरतो आहे. जीवाला चैन नाही. पण ते कसं शक्य आहे माँसाहेब? आम्ही भेटायला गेलो तर? ते बरं दिसणार नाही. शिवबा, काय केलं तर? हवे ते करायचं होतं, पण आजान पोरावर टांगती तलवार का धरली? माँसाहेब, आमच्यावर विश्वास ठेवा. मिर्झा राजे शब्दाचे सच्चे आहेत. ते बाळराजांना जीवापाड सांभाळतील. त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. शत्रूचा भरोसा किती द्यावा त्यालाही मर्यादा आहे. ज्यानं तुमच्या मुसक्या आवळल्या त्या शत्रूचे गोडवे गाता. गैरसमज होतो माँसाहेब. शत्रू झाला तरी त्याला समजून घ्यायला हवं. मिर्झा राजे औरंगजेबाला इमानी आहेत. त्यांच्या निष्ठा सेवेत गुंतल्या आहेत. काही झालं तरी त्यांच्या निष्ठेत बदल होणार नाही. पण जेवढी जागा सोडली तर मिर्झा राजांसारखा स्नेही नाही. दिलाचा मोठा कदरदान माणूस आहे. त्याची परीक्षा बघायची असेल तर केव्हाही बघावी.
आम्हाला बाळराजांना पाहायचं आहे, जिजाबाई म्हणाले. राजाने जिजाबाईंकडे रोखून पाहिले. राजे म्हणाले, ठीक आहे, आज आम्ही मिर्झा राजांना पत्र पाठवतो. मिर्झा राजे बाळराजांना जरूर पाठवतील, पण असं पत्र पाठवणं ठीक नाही. त्यात आमची कमजोरी दिसते. आम्हाला बाळराजांना पाहायचं आहे. तसं होईल, जशी आज्ञा. राजे महालाबाहेर पडले. सदैव जाऊन मिर्झा राजांना पत्र लिहिले गेले. भर पावसात पत्र घेऊन स्वारगडाखाली उतरले. 2 दिवस गेले, पण जयसिंगांच्याकडून काही उत्तर आले नाही. पाऊस थांबला होता. 2 प्रहरी राजे विश्रांती घेत होते. झालेल्या आवाजाने राजांनी डोळे उघडले. दाराशी मनोहरी उभी होती. चेहऱ्यावरून आनंद ओसंडत होता. राजांनी डोळे उघडले. पाहताच ती म्हणाली, बाळराजे आले. केव्हा? राजांनी उठत विचारले. आत्ता हेच. कुठं आहेत? मासाहेबांच्या महाली. ठीक आहे, आम्ही आलो, तू पुढे हो. राजे जिजाबाईंच्या महाली गेले. बाळराजांना मांडीवर घेऊन जिजाबाई बसल्या होत्या. सोयराबाई, पुतळाबाई, सगुणाबाई महालात हजर होत्या. नेताजी पालकर अदबीने उभे होते. राजांना महालात येताना पाहून नेताजींनी पुढे होऊन मुजरा केला. बाळराजे उठून सामोरे आले आणि त्यांनी राजांच्या पायावर मस्तक ठेवले. प्रेमभराने त्यांना जवळ घेत राजे म्हणाले, बाळराजे, तुम्ही लवकरच मोगलाईचे मनसबदार बनणार आणि अजून मासाहेबांच्या मांडीवर बसता. आम्ही बसणार, मग मनसब मिळणार नाही. मग आम्हाला ती मनसबही नको. साऱ्यांच्या हसण्याने महाल भरला. राजांनी नेताजींना विचारले, नेताजी, पत्र पाठवलं, मग 2 दिवस का लागले? आपलं पत्र मिळताच मिर्झा राजांनी बाळराजांना पाठवायचं ठरवलं, पण पाऊस होता. राजाजींना बाळराजांचा खूप लळा लागला होता. बाळराजे भिजतील, आजारी पडतील म्हणून पाऊस थांबण्याची वाट पाहण्याची आज्ञा होती. पाऊस थांबला आणि निघाला. बाळराजे एकदम पुढे आले. गळ्यातला कंटा पुढे करीत बाळराजे म्हणाले, आबासाहेब, आम्ही येत होतो तर आजोबांनी आपल्या गळ्यातला कंटा काढून आमच्या गळ्यात घातला. हा बघा, छान आहे. राजांनी नेताजींना विचारले, बरोबर कोण आहे? कोणी नाही, नेताजींनी सांगितलं. राजाजी म्हणाले, बाळराजांना घेऊन जा. जितके दिवस ठेवून घ्यायचं तितके दिवस ठेवून घ्या. सावकाश आले तरी चालेल. राजांनी जिजाबाईंच्याकडे पाहिले. जिजाबाईंनी नजर चुकवली. राजे म्हणाले, आमची माणसांची पारख तशी चुकत नाही. राजे समाधानाने बाहेर पडले. पावसाळा संपताच मिर्झा राजे कोंढाण्याला गेले. ज्या गडापुढे जसवंतसिंगाने सुलतान ढवा करून ही माघार घेतली, तो गड मिर्झा राजांना बघायचा होता. गडाचे ताशीव काळेभोर कडे, गडाचा बंदिस्त परिसर पाहून मिर्झा राजांचे समाधान झाले. एक रात्र गडावर वस्ती करून जयसिंग परत आपल्या तळावर आले आणि संभाजी राजांसाठी दिल्लीहून आलेल्या फरमानाची बातमी मिर्झा राजांना मिळाली. संभाजी राजांना फरमानाचा स्वीकार करण्यासाठी तातडीने पाठवण्यासाठी मिर्झा राजांनी राजगडाला पत्र पाठवले. दुसऱ्या दिवशी सकाळी संभाजी राजे छावणीत आले. त्यांनी समारंभपूर्वक फरमानाचा स्वीकार केला. संभाजीराजांना 6,000ची मनसब, 2,00,000 रुपये आणि निशाणी नौबत घेण्याची परवानगी बादशाहकडून मिळाली. संभाजीराजे बादशहाचे 6,000 मनसबदार बनले. मिर्झा राजांचे एक स्वप्न पुरे झाले. ते दुसऱ्यासाठी आतुर झाले होते. शिवाजीराजांची अस्वस्थता त्यांच्या नजरेत आली होती. ती चलबिजिली लवकर थांबावी. शिवाजीराजांचा पुरा विश्वास संपादन करावा या हेतूने मिर्झा राजांनी अनेक पत्र औरंगजेबाला लिहिली होती. ज्या घटनेची मिर्झा राजे अत्यंत आतुरतेने वाट पाहत होते, ते शाही फरमान येत असल्याची बातमी थोड्याच दिवसात मिर्झा राजांना झाली. शिवाजीराजे त्यावेळी कोकणात होते. मिर्झा राजेंचे स्वार तातडीने रवाना झाले. मिर्झा राजांचे पत्र वाचता शिवाजीराजे मिर्झा राजांच्या छावणीत दाखल झाले. मिर्झा राजांनी आनंदाने राजांचे स्वागत केले. मिर्झा राजे म्हणाले, राजे, तुम्ही मोठे भाग्यवान आहात. आमच्या रदबदलीचं चीज झालं. होय राजाजी, एकूण आम्ही कृतार्थ झालो. संभाजीराजे मनसबदार बनले, यात आम्हालाही आनंद झाला. मिर्झा राजे राजांच्या जवळ येत म्हणाले, राजे, आम्ही तुमच्या नावे दिल्लीला पत्र पाठवले होते. आमच्या नावे? हो. त्याखेरीज इलाज नव्हता. मिर्झा राजे म्हणाले, तुमचं दिलगिरीचं पत्र आणि आमची शिफारस पाहून बादशाह खुश झाले. त्यांनी तुमच्यासाठी तातडीनं फरमान पाठवलं. पण मी कुठं नोकरीत आहे? राजांनी विचारलं. त्यासाठी मी तुम्हाला भाग्यवान म्हणतो. फरमान निघाल्याचं कळताच तुम्हाला तातडीनं बोलावून घेतलं. राजांना काय बोलावं हे कळेना. आवंडा गिळून ते म्हणाले, बादशहा थोर मनाचे म्हणून त्यांची नजर माझ्यावर झुकली. पण राजाजी, मी त्यांच्या फरमानाला पात्र नाही. संभाजीराजे नोकरी दाखल झाले म्हणून ते फरमानाचे धनी झाले. पण मी कसा फरमानाचा स्वीकार करणार? मिर्झा राजे चकित झाले. त्यांचा आवाज कठोर बनला. त्यांनी विचारले, शाही फरमान डावलण्याचा तुमचा बेत आहे? राजांनी चटकन सावरून घेतले. गैरसमज होतो. राजे म्हणाले, लायकील नसताना हा बहुमान येतो, त्यानं माझे डोळे दिपले. किल्लत चढवून घेणं सोपं, पण तिची इज्जत टिकवणं फार कठीण.
मिर्झा राजांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. पुढे होऊन त्यांनी राजांचे खांदे पकडले व ते म्हणाले, राजासाहेब, माझ्यावर विश्वास ठेवा. बादशहांची सेवा करण्यातच तुमचं माझं कल्याण आहे. तुमच्यावरचा रोष जावा, तुमच्यावर कृपा व्हावी याच इच्छेने मी धडपडत होतो. फरमान हे त्यांचंच फळ आहे. आता लवकर शाही फरमान येऊन दाखल होईल. त्याच रिवाजाप्रमाणे स्वागत व्हायला पाहिजे. पण राजाजी, मी सारं जाणतो. फरमानाच्या स्वागताचा मी पुरा बंदोबस्त करेन. राजे दिलेर खान बादशहाच्या खास मर्जीतला. पण त्यालाही रिवाज सोडून असं फरमान आलं नाही. सारांना ह्या तुमच्या मानमतलबाचं कौतुक वाटणं स्वाभाविक आहे. या समारंभात काही उणं पडलं तर चटकन तुम्हाला दोष लावला जाईल. तेव्हा सर्व काळजीपूर्वक रिवाज धरून करा. त्यानं तुमची त्याचबरोबर माझीही व्रत वाढेल. मान डोलवण्याखेरीज राजांच्या हाती दुसरं काही नव्हते. राजे बेचैन बनले. ज्यांनी आपली हयाती मोगली सत्तेला विरोध करण्यात खर्च केली, त्यांच्या सामर्थ्यापुढे आदिलशाहीला नमावे लागले. शाहिस्तेखानाला पळून जावे लागले. त्याच शिवाजीराजांना फरमान येतं होतं. बादशहांच्या कृपेची निशाणी, बादशहाचा आशीर्वाद, पृथ्वी तलावरचा अलौकिक मान. त्या खास फरमानात बादशहाची मेहेर नजर लिहिली असेल. त्यावर मेहंदीने रंगवलेल्या खुद्द बादशहाच्या हाताचे छाप असेल. त्याचा स्वीकार राजे करणार होते. फरमानाला पायी सामोरे जाऊन गुडघे टेकवून ते स्वीकारायला हवे. राजांचा संताप उसळत होता. मुठी वळत होत्या, पण कष्टाने राजे आपला संताप आवरीत होते. मिर्झा राजे सारे सरदार राजांच्या या भाग्याचा हेवा करीत होते. राजांचे अभिनंदन करीत होते. उसण्या अवसानाने राजे आनंद दर्शवित होते. मिर्झा राजांनी फरमानाचे स्वागत करण्यासाठी छावणीतून 3 कोसावर फरमान यायच्या वाटेवर चांगली जागा पाहून फरमानबाडी उभारली. भव्य शामियाना तेथे उभा केला. त्या जागी शिवाजीराजे फरमानाचे स्वागत करणार होते. दिल्लीवरून येणाऱ्या फरमानाचे टप्पे दररोज छावणीत कळत होते. फरमान भेटीचा दिवस ठरला. राजे पहाटे स्नान करून सरदारांसह फरमानबाडीकडे चालू लागले. शाही फरमानाला पायी सामोरे जायचे हा रिवाजच होता. राजांच्या बरोबर मिर्झा राजांचा मुलगा किरतसिंग व बक्षी जानी बेग होते. सारे शामियाण्यात फरमानाची वाट पाहत होते. ऊन तळपत होते. चारी बाजूंच्या हिरव्या गर्द मुलकात मोकळ्या असलेल्या माळावर फरमानबाडी उभारण्यात आली होती. शामियाना भव्य होता. शामियानाच्या चारी बाजूंना सोन्याचे कळस सूर्यकिरणात तळपत होते. मोगलाई हिरवा झेंडा शामियानावर फडकत होता. शामियानाच्या दोन्ही बाजूंना अश्वदळ उभे होते. अत्यानंदामुळे राजे अस्वस्थ बनले आहेत असे समजून बेग राजांना फरमान स्वीकारण्याचे रिवाज समजावून देत होते. राजे ते ऐकत होते. ते ऐकत असता डोळ्यात गोळा होणारे अश्रू कष्टाने आवरीत होते. चालत आल्याने पायातल्या चढावांवर गोळा झालेल्या धुळीकडे राजे पाहत होते. त्याच वेळी नौबतीचा गंभीर नाद निदानला. किरतसिंग म्हणाला, फरमान आले. राजांनी चढाव काढला आणि ते शामियाण्याच्या बाहेर गेले. मागोमाग किरतसिंग बेग हे होतेच. राजे रस्त्यावर आले. त्यांनी नजर टाकली. दूरवर अश्वपथक येताना दिसले. अश्वपथक नजरेत आले. अश्वपथकामागे फरमानाचा उंट होता. मोगल निशाण फरमानाची जागा दाखवित होते. राजासाहेब, फरमान करीब आ रहा है, आया. राजांनी आवंडा गिळला. त्यांची मान झुकली. गुडघे टेकले गेले. तप्त धुळीत अश्रू टिबकत होते. तांबड्या मातीत पडणारे ते थेंब घर करीत होते. क्षणात सुकत होते. फरमानाच्या स्वागतासाठी शामियानाबाहेरील वाद्यांचा गजर चालू होता. अश्वपथक पुढे गेले. फरमानाचा उंट समोर आला. उंट बसला. किरतसिंग, बक्षी, जानी बेग सामोरे गेले. फरमान उतरले गेले. अत्यंत अदबीने ते फरमान राजांच्या पसरलेल्या हाती ठेवले गेले. राजांनी फरमान मस्तकी लावले. बंदुकीच्या सलामी झडल्या. नौबती दुमदुमल्या. फरमान घेऊन राजे उभे राहिले. राजांच्या डोळ्याकडे पाहताच किरतसिंग उद्गारला, राजासाहेब, ए क्या आपकी आंखों में आंसू? राजांनी हसून बोटांनी अश्रू निपटले आणि ते म्हणाले, किरतसिंग, कुणी सांगितलं की अश्रू दुःखाच्या वेळी येतात म्हणून? आनंदाच्या वेळीही ते येतात. वाद्यांच्या गजरात, बंदुकीच्या आवाजात शाही फरमान घेऊन राजे तळावर आले. मिर्झा राजांनी एखाद्या वीराचे स्वागत करावे तसे राजांचे स्वागत केले. राजांच्या स्वागतासाठी सज्ज केलेल्या शामियाण्यात दिलेर खानसह सर्व सरदार उपस्थित होते. राजे आता त्यांच्यापैकी एक बनले होते. राजांना आलेला पोशाख, शाही खिलत पाहून साऱ्यांना राजांच्या यशाचे कौतुक वाटत होते. तख्ताचा कालचा शत्रू तह होताच खिलतीचा मानकरी येतो.
आणि बादशहांसाठी अहोरात्र खपत असलेले मोगली सरदार बाजूला राहतात याचा अनेकांना खेद वाटत होता, पण बोलून दाखवण्याचे धाडस कोणात नव्हते. शामियानात चाललेले शिवाजींचे कौतुक सारे पळत होते, आनंद दर्शवित होते. औरंगजेबाने शिवाजीला राजा हा किताब बहाल केला होता. मिर्झा राजांनी शिवाजी महाराजांना प्रेमभराने आपल्या बैठकीवर बसवून घेतले. शिवाजी राजांच्या कमरेला कुठलेच हत्यार नाही हे ध्यानी येताच मिर्झा राजांनी विचारले, राजासाहेब, आपली तलवार कुठं आहे? शस्त्राविना आपला पोशाख विजोड दिसतो. राजे स्मित वदनाने म्हणाले, राजाजी, मी शरणागत, निशस्त्र भेटीला यावं अशी आपलीच आज्ञा, त्यामुळं आम्ही शस्त्र बाळगलेलं नाही. शस्त्र नसलं तरी उणीव भासते खरी, पण जर चुकून शस्त्र उतरवून ठेवायला सांगितलं तर मरणप्राय दुःख होतं. राजासाहेब, परमेश्वर शपथ सांगतो, आमच्या ध्यानी आलं नाही. जेव्हा आम्ही मैत्रीचा हात पुढे करतो तेव्हा त्यात एवढाही खोटेपणा ठेवीत नाही. आमच्या लक्षात आलं नाही, आम्ही चुकलो. राजाजी, थांबा. मिर्झा राजांनी किरतसिंगला हाक मारली. त्याच्या कानात काहीतरी सांगितले. किरतसिंग त्वरेनं बाहेर गेला. शामियानात मद्याचे प्याले आणले गेले. सारे मद्याचे घोट घेत होते. राजे सरबत घेत होते. किरतसिंग आत आला. त्याच्या मागून येणाऱ्या सेवकाच्या हाती रेशमी आच्छादन घातलेले तबक होते. मिर्झा राजांनी आच्छादन उघडले. तबकात रत्नजडित मुठीची तलवार आणि तशीच कट्यार होती. मिर्झा राजांनी तलवार राजांच्या दुशेलात खोली कट्यार शेलात नीट बसवली. रुबाबदार साफ्याखाली दिसणाऱ्या भव्य कपाळावर उठून दिसणारा मिर्झा राजांचा केशरी टिळा, पांढऱ्या रेखीव भुवयाखाली मनाचा ठाव घेणारे पाणीदार डोळे, भावनाविवशतेने राजपुती नाकाच्या रुंदावलेल्या नाकपुड्या, ओठांच्या कंपाबरोबर कंप पावणाऱ्या पांढऱ्या रुबाबदार गलमिशा, ते रूप पाहून का कोण जाणे राजांना महाराज साहेबांची आठवण झाली. ते एकदम झुळपावले आणि लक्षात यायच्या आत त्यांनी मिर्झा राजांचे पाय शिवले. शिवाजी राजांना गडबडीने उठवीत मिर्झाराजे म्हणाले, राजासाहेब, हे क्या? राजे मिर्झा राजांच्या नजरेला नजर देत म्हणाले, आशीर्वाद मागतो. कसला? गमावलेलं शस्त्र परत कमरेत खोवलत, राजाजी, आता आशीर्वाद असा द्या की परत हे शस्त्र शैलातून सुटू नये, उतरावं लागू नये. मिर्झा राजे गहिवरले. राजांच्या पाठीवर हात थोपटीत ते म्हणाले, राजासाहेब, वैसा ही होगा. संकटकाळी आम्ही एक शेर सदैव आठवतो. खुदी को कर बुलंद इतना कि हर तहरीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे, बता तेरी रजा क्या है. माणसानं स्वतःला एवढं सामर्थ्यशाली बनवावं की दरवेळी लालट लेख लिहिण्यापूर्वी परमेश्वरानं विचारावं, बाबा रे, सांग तुझी काय इच्छा आहे. सायंकाळी मिर्झा राजे व शिवाजीराजे बोलत होते. मिर्झा राजांच्या मनात अनेक विचारांचे काहूर उठले होते. मिर्झा राजे म्हणाले, राजासाहेब, आता बारिश संपली. आदिलशाही काबीज करण्याचा आमचा बेत आहे. तशी आलमगीरची आज्ञा आहे. मिर्झा राजांचा बेत ऐकून राजे थक्क झाले. आदिलशाही आणि कुतुबशाही दोन्ही मुसलमान शाह्या, त्यांच्या विरुद्ध मोगल उठतील असे राजांना वाटले नव्हते. मिर्झा राजांनी राजांचे विचार जाणले. ते म्हणाले, आमचा बेत ऐकून आश्चर्य वाटला ना? आम्ही उत्तरेत परतण्याआधी या आदिलशाहीला नमवता आलं तर सम्राटांचं राज्य अख्खा हिंदुस्थानभर बेरोकटोक महफूज होईल. ते साधलं तर आलमगीर प्रसन्न होईल. राजांनी मान डोलावली. राजांनी विचारले, केव्हा मोहीम काढणार? लवकर काढू. आमच्या मनात तुम्ही मदत करावी असं आहे. मी कसली मदत करणार? राजे म्हणाले, मी नुसता नावाचा राजा, ना राज्य ना फौज. ती कालची गोष्ट होती राजे. तुम्ही आता राजे बनला आहात. संभाजी राजांना मनसब आहे. ती फौज तुमच्या हाती राहणार. तुम्ही या भागातले, तुम्ही फौज घेऊन आलात तर तुम्ही मनसबदारीत गुंतल्याचा यकीन. आदिलशाहीचा जो मुलूक फत्ते करू तो तुम्हाला मिळावा म्हणून मला शिफारस करता येईल. तत्काळ फौज उभी करता येणं शक्य नाही. खर्चाची बाब, मुदत लागेल. राजासाहेब, खर्चाची फिकर करू नका. मी तुम्हाला उद्या 2 लाख रुपये देतो. शक न करो, ही रहम नाही. तुमच्या जहागिरीतून ते पैसे आम्ही वसूल करून घेऊ. तुम्ही उद्या जा. शक्यतो लवकर फौज गोळा करून छावणीत दाखल व्हा. तुम्ही आला की आम्ही स्वारीवर निघू. राजांनी मान डोलावली. दुसऱ्या दिवशी राजांनी मिर्झाराजांचा निरोप घेतला आणि तातडीने ते राजगडावर आले. राजगडावर येताच राजांनी सर्व फौजेला गोळा होण्याचे हुकूम पाठवले. आजवर मोहिमांचे हुकूम सुटले की कसा उत्साह संचारे, पण हा हुकूम सुटतात कुणाच्या चेहऱ्यावर आनंद प्रकटला नाही. राजे गडावरील आपल्या महालात विचार करीत बसले होते. नुकतेच बाळाजी आवजीला पत्र सांगून राजे मोकळे झाले होते.
राजांनी मिर्झा राजांना फौज गोळा होत असल्याचे लिहिले होते. बाळाजी औजीने मुजरा केलेला पाहताच राजांची नजर दाराकडे गेली. जिजाबाई आत येत होत्या. त्यांच्याबरोबर संभाजी होते. जिजाबाईंना पाहताच राजे उठून उभे राहिले. बाळाजी आवाजी आदबीने महालाबाहेर गेले. राजे बाळराजांना जवळ घेत म्हणाले, माँसाहेब, आम्हाला बोलवायचं होतं, आम्ही खाली आलो असतो. जिजाबाई म्हणाल्या, आता बोलवून तरी काय उपयोग? तुम्ही काही बोलत नाही, सांगत नाही, तुटक उत्तर ऐकून काही कळत नाही. माँसाहेब, जेव्हा सांगण्यासारखं होतं तेव्हा खूप सांगितलं. आता जेवढं काणी घालायचं तेवढं घालून मोकळं व्हायचं. यापेक्षा आमच्या हाती काही राहिलं नाही. राजे दुःख धैर्याने सोसली पाहिजे. माँसाहेब, किती धैर्य आणायचं? राजे अस्वस्थपणे इरजाऱ्या घालीत होते. एकदम ते थांबले. जिजाबाईंच्या नजरेला नजर देत म्हणाले, माँसाहेब, आम्हाला फरमान आलं. एका कागदी भेंडोळ्याचा काय थाट? त्याच्या स्वागताला पायी जायचं, फरमानबाडीपाशी तिष्ठत उभं राहायचं. फरमानाचा उंट दिसला की रस्त्यावर अनवाणी जाऊन गुडघे टेकून बसायचं. उंट जवळ आला तरी मान वर करायची नाही. फरमान बादशहांची साक्षात प्रतिमा ना? राजे, एका माँसाहेब, उंट बसला की फरमानाच्या खालच्या मानेनं स्वीकार करायचा. फरमान मस्तकी लावायचं आणि ते डोक्यावर घेऊन फरमानवाडीपासून छावणीपर्यंत यायचं. शिमग्यातील मिरवणूक देखील एवढी उपहासाची नसेल. आम्ही मोहिमेला जाणार तर आम्हाला परवडायचं नाही म्हणून मिर्झा राजांनी आमच्या हाती 2 लाख रुपये ठेवले. मग ते घेतलेत. दुबळ्याला सोडू उगवायला तेवढी जागा होती. राजे भेसूर हसले. जिजाबाईंच्या डोळ्यातले अश्रू पाहताच राजे उफाळले. माँसाहेब, तुमच्या डोळ्यात पाणी? तुम्हाला आत्महत्या करणारा भेकड मुलगा नको होता ना? एक निर्लज्ज कोडगा हवा होता. तोच बनण्याचा प्रयत्न करीत असता डोळ्यात पाणी कशाला आणता? राजांच्या त्या बोलाने जिजाबाईंच्या डोळ्यातील पाणी मागे सरले. एक वेगळी चमक त्यांच्या डोळ्यात प्रकटली. शिवबा, स्वतःच्या पराजयाचं थोडंच कौतुक करा. जरा आठवा, महाधनुर्धर अर्जुनानं बृहन्नडा होऊन पायात चाळ बांधलेली असतील तेव्हा त्या पौरुषाला कोण यातना झाल्या असतील. सर्व शक्तिशाली भीमानं हाती पाटा वरवंटा घेतला असेल तेव्हा त्याला कोण कष्ट पडले असते. साक्षात धर्म म्हणवून घेणाऱ्या युधिष्ठिरानं किचकाचा पडलेला जोडा स्वतःच्या हातांनी समोर ठेवला असेल तेव्हा त्याच्या धर्मभावनेनं काय झालं असेल. राजे जे संकट सहन करतात त्यांच्याच भविष्यकाल उज्ज्वल असतो. ह्या जगात माणसाचं मोठंपण कर्तृत्वापेक्षा सोसण्यावर आहे. ज्यांनी हे सोसलं त्यांनाच भवानीचा आशीर्वाद लाभला. भवानीच्या आशीर्वादावर विश्वास ठेवा राजे. त्यावर आम्ही जगतो आहोत माँसाहेब. राजांची नजर एकदम संभाजीवर गेली. ते पोर बावरले होते. राजांनी एकदम रोख बदलला. संभाजीकडे पाहत राजे म्हणाले, माँसाहेब, आता आमचे संभाजी राजे 6,000 मनसबदार बनले आहेत. त्यांची फौज घेऊन आम्ही मिर्झा राजांच्या बरोबर आदिलशाही मोहिमेवर जाणार आहोत. बाळराजे, तुमची फौज द्याल ना? अर्थच न समजून बाळराजे म्हणाले, आम्ही जाऊ लढायला. राजांनी संभाजी बाळांना मिठीत घेतले. राजे म्हणाले, बाळराजे, अशा मोहिमात जाण्याची पाळी तुमच्यावर चुकूनही येऊ नये. ते दुःख तुम्हाला सोसायचं नाही. राजांचे अश्रू आपल्या बाल हाताने पुशी संभाजीराजांनी विचारले, आबासाहेब, तुम्ही रडता? हां राजे, केवढं एकच भाग्य अजून टिकून आहे. रडायला का होईना पण माँसाहेबांची जागा आम्हाला नशिबानं ठेवली आहे. जा बाळराजे, खेळा जा. जिजाबाईंकडे वळून राजे म्हणाले, माँसाहेब, आम्ही थकलो, जरा विश्रांती घेतो. आमच्याकडे आता कोणालाही पाठवू नका. संभाजीराजांसह जिजाबाई बाहेर गेल्या. राजांची थकली पावले पलंगावरकडे वळली. मिर्झा राजांच्या छावणीला लष्करी तळाचे स्वरूप येत होते. साऱ्या मुलुखात पसरलेल्या फौजा छावणीवर गोळा होत होत्या. शिवाजीराजेही आपल्या बरोबर संभाजीराजांचे 6,000 व आपले 7,000 निवडक सैन्य घेऊन मिर्झाराजांच्या गोटात दाखल झाले होते. राजांच्यासाठी उभारलेल्या खास डेऱ्यात राजे मनूची बरोबर बुद्धिबळ खेळत होते. मनूजीचा स्वभाव राजांना आवडला होता. मनूचीही राजांकडे वारंवार येई. राजांना त्याच्याकडून खूप आश्चर्यकारक बातम्या समजत. समुद्रावरून इतक्या दूर येऊन परक्या देशात सत्ता प्रस्थापित करणाऱ्या फिरंग्यांचे राजांना सदैव कौतुक वाटे. मनूची गोरा देखणा होता. त्याचे घारे डोळे अतिबोलके होते. त्याला निरखण्यात राजांना गंमत वाटे. एखादी चांगली चाल असो किंवा एखादी फसलेली कृती असो, मनूचीचे डोळे प्रथम बोलतात. राजांनी आपला डाव केला होता. मनूची आपल्या लांब केसात पंजे खुपसून एकाग्रतेने डावाकडे पाहत होते.
डेऱ्यात पडलेली सावली पाहून राजांनी मान वर केली. मिर्झाराजे आत येत होते. राजे उठले. मिर्झाराजे म्हणाले, बसा राजासाहेब, चालू दे तुमचा डाव. काही तातडीचे काम असल्याखेरीज मिर्झाराजे येणार नाहीत हे राजांनी ओळखले. ते म्हणाले, कंटाळा आला, मी बंद करणारच होतो. वा राजासाहेब, डाव निम्म्यावर टाकून कधी उठतात का? डाव पुरा करूनच उठा, मिर्झाराजांनी सांगितले. न कळत राजे बोलून गेले. राजाजी, निम्म्या डाबावरून उठण्या देखील गंमत असते. मतलब? राजांनी चटकन सावरून घेतले. काही नाही, सहज बोलून गेले. मनूचीने डाव गोळा केला. दोघांना अभिवादन करून तो डेऱ्याबाहेर गेला. मनूची जाताच मिर्झाराजांनी सांगितले, उद्या मुहूर्त चांगला आहे, उद्या निघावं म्हणून. ठीक आहे, राजे म्हणाले. राजे, आपण या मुलुकाचे माहीत करा. आपल्या आघाडीवर ठेवावं असं आमच्या मनात आहे. जशी आज्ञा. तुमच्याकडून याच उत्तराची अपेक्षा होती. बऱ्याच गोष्टी अजून पाहायच्या आहेत. आम्ही चलतो. मिर्झाराजे जातात. राजांनी नेताजींना बोलवून घेतले. स्वारीच्या सर्व सूचना दिल्या. पहाटेच्या नगाऱ्याच्या आवाजाने छावणी जागी झाली. हत्तीचे ओरडणे, घोड्यांचे किंकाळणे, उटांचे आवाज त्यांनी छावणीत भरून गेले. दिवस उगवायला राजे मिर्झाराजांच्या डेऱ्यासमोर गेले. पाठोपाठ नेताजी, प्रतापराव, आनंदराव, येसाजी ही मंडळी चालत होती. मिर्झाराजे डेऱ्यासमोर उभे होते. त्यांच्या शेजारी किरतसिंग, उग्रसेन, दाऊद खान, दिलेर खान उभे होते. शिवाजीराजे समोर येताच मिर्झाराजे म्हणाले, या राजे, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. मोहिमेची सुरुवात कोठून करावी याचा आम्ही विचार करीत होतो. राजांना प्रश्नाचा रोख समजला नाही. दिलेर खान म्हणाला, राजसाहेब, मोहिमेची सलामी आपलीच होऊ दे. ते आम्हाला मान्य आहे. आपले स्मित लपवीत दिलेर खान म्हणाला, मग फलटणपासूनच सुरुवात होऊ दे. फलटण? राजांनी विचारले. हा, तो आदिलशाहीचा मुलूक आहे ना. ताथवड आणि फलटण घेतलं की विजापूरचा रस्ता खुला होईल. चेहऱ्यावर काही भाव न दाखवता राजांनी ते मान्य केलं. दिलेर खानाचा पहिला आकस राजांना दिसून आला. खुद्द राजांची लाडकी सखूबाई फलटणच्या महादजीला दिलेली. जावयावर चालून जायची कामगिरी सासऱ्यावर आली होती. राजांनी नेताजीला फौजेसह कूच करण्याचा हुकूम दिला. कूचाची नौबत जडली आणि मराठ्यांची फौज तळावरून पुढे सरकली. चांदी सोन्याच्या दागिन्यांनी सजविलेल्या मिर्झाराजांची हत्ती डेऱ्यासमोर आला. हत्तीच्या गळ्यातल्या चांदीच्या घाटेचा आवाज उठत होता. नक्षीदार रौप्य हौदा हत्तीच्या मखमली झुलीवर शोभत होता. हत्ती येऊन बसला. शिडी लावली गेली. मिर्झाराजे म्हणाले, राजासाहेब चला, मी पालखीतून येईन ना. छे, आम्ही आमच्या बरोबरीनं असावं असं आम्हाला वाटतं. तुम्ही आमच्या बरोबरीनं असावा असं आम्हाला वाटतं. मिर्झाराजांच्या पाठोपाठ राजे हौद्यात बसले. ऊन लागू नये म्हणून दोघांवर अद्दागिरी धरण्यात आली होती. हत्तीबरोबर भालदार व मिर्झाराजांचे रक्षक चालत होते. मिर्झाराजांनी शिवाजीराजांचे एवढे कौतुक करावे हे दिलेर खान सारख्या सरदारांना रुचले नाही. मिर्झाराजांची फौज आदिलशाहीच्या रोखाने जात होती. नीरा नदीपाशी फौज आली. मिर्झाराजांनी शिवाजीराजांना आघाडी दिली. राजांनी तेथे गोळा झालेल्या आपल्या सैन्याला हुकूम सोडले. मराठी सैन्य फलटणवर तुटून पडले. पुराचा लोंढा यावा तसे मराठी सैन्य पुढे घुसत होते. फलटण पडले. पाठोपाठ ताथवडचा किल्ला सर झाला. विजापूरकरांचे खटाव सर झाले आणि नेताजीने मंगळवेढ्याचा किल्ला कब्जात आणला. राजांच्या कर्तृत्वाने मिळालेले यश मिर्झाराजांना कौतुकास्पद वाटले. त्यांनी राजांची तारीफ दिल्ली दरबाराला कळवली. आदिलशाहीचा मुलूक काबीज करीत, विजय संपादन करीत फौजा तळ कोकणात शिरल्या. इलास खानच्या राजांच्या सैन्याने कोकणातून हुसकावून लावले. मोगल सैन्य चालून येते हे पाहताच आदिलशाहीने लढाईची सिद्धता केली. विजापूरच्या आसपास मुलूक उद्ध्वस्त करून सर्व पाण्याची ठिकाणे विष टाकून रिकामी केली. आदिलशाही निकाराच्या लढ्याच्या तयारीने मोगली फौजेची वाट पाहत होती. विजयाने भान हरपलेली मोगल फौज आपल्या दिमाखात विजापुरापासून 6 कोसावर येऊन धडकली आणि अचानक आकाशात लोळ उतरावा तशी आदिलशाही फौज मोगल सैन्यावर तुटून पडली. मोगलांना आपला तोल सावरता आला नाही. मोगल सेनेने माघार घेतली. मोगलांचे 14,000 लोक आणि अनेक सरदार या लढाईत कामी आले. आलेल्या अपयशाने मिर्झाराजांची झोप उडाली. या पराभवाचे कारण काय हेही त्यांना कळत नव्हते. छावणीत मिर्झाराजांचे संचितपणे बसलेले असता संतप्त दिलेर खानने डेऱ्यात प्रवेश केला. मिर्झाराजांनी मान वर करताच दिलेर खान उसळला. राजाजी, आम्ही सांगत होतो ते पटलं काय? हा पराभव कुणामुळे झाला? हा त्या शिवाजीचा डाव आहे. मिर्झाराजे राजपूत म्हणून गय करायला गेला तर त्यानं बरोबर तोंडघशी पाडलं. दिलेर खान,
खोटं वाटतं. शिवाजीला आघाडी दिली, त्यानं सरळ मोगली फौज आदिलशाहीच्या तोंडात दिली. राजे ज्याचा भाऊ शत्रू पक्षाकडून लढतो आहे त्याचंच इमान काय तोला? कुणाचा भाऊ? मिर्झाराजांनी विचारले. तुमच्या शिवाजीचा भाऊ एकोजीराजे आदिलशाही फौज चालवितो आहे. मिर्झाजी, हा बनलेला मामला आहे. उद्या चाल करून जा म्हटलं तरी फौज आमचा विश्वास धरायची नाही. मिर्झाराजे सुन्न झाले. त्यांना काही सुचेना. दिलेर खान म्हणाला, राजाजी एक सांगतो ऐकाल? सांगा. दिलेर खान मिर्झाराजे म्हणाले. दिलेर खानने आजूबाजूला कोणी नसल्याची खात्री करून घेतली. सेवकांना बाहेर घालवलं आणि दिलेर खान म्हणाला, ही संधी चांगली आहे. शिवाजीचा काटा इथूनच काढून टाक. गर्दीत हे काम सहज होऊन जाईल. मिर्झाराजे ताडकन उठले. ते उद्धारले. काय सांगता दिलेर खान? गौर करो मिर्जाजी. ही कामगिरी माझ्यावर सोपवा. आपल्यावर एवढाही शक व शुभा मी येऊ देणार नाही. लानत है इस अंदाजे खयाल पर. नामुमकिन. मिर्झाराजे मुठी वळत म्हणाले. मिर्झाजी, होशवर या. तेवढ्यात शांतपणे दिलेर खान म्हणाला. त्याच्या डोळ्यात वेगळी चमक उठत होती. तो सांगत होता, हा शिवाजी साधा नाही. त्याच्याजवळ शेर बब्बरचा हौसला आहे. रेड्याची निर्भयता आहे. हा सल्तनीचा काटा बादशहाला कधीच स्वस्तता लाभू देणार नाही. हा काटा काढलात तर बादशहांना आनंद हो. खामोश. मिर्झाराजे किंचाळले. त्यांचे सारे अंग थरथरत होते. मिर्झाराजे 2 पावले तसेच मागे हटले. दिलेर खानकडे बोट करीत ते घोगऱ्या आवाजात म्हणाले, दिलेर खान, हम राजपूत है. शिवाजी राजा को हमने बैयत दी है. त्यांनी लढाईत बेईमानी केली नाही याची मला खात्री आहे. जर राजांच्या जीवाला धोका झाला तर दिलेर खान यह कभी न भूलना. राजा की जान को अगर कुछ खतरा हुआ तो हम तख्त और सल्तनत का लिहाज न कर सकेंगे. कुछ इस पर भी गौर और फिकर करो. मिर्झाजी, ओठांवर जीभ फिरवी दिलेर खान म्हणाला, काही बोलू नका. फौज माझ्या हाती आहे. शहनशाहचा विश्वास माझ्यावर आहे. दिलेर खान, परत असला विचार करू नका. ही आमची आज्ञा आहे. जा. दिलेर खान निघून गेला. मिर्झाची थकून बैठकीवर बसली. एक विचार जन्माला आला होता. तो आता थांबणे कठीण होते. शिवाजीराजे मोगल फौजेत असुरक्षित होते. मिर्झाराजांना चैन पडेना. ते तसेच उठले आणि शिवाजीराजांच्या डेऱ्यात गेले. मिर्झाराजांना आलेले पाहता सारे उठून बाहेर गेले. झालेल्या पराभवाने शिवाजीराजे ही संचित बसले होते. मिर्झाराजे बसत म्हणाले, राजा साहेब, दिसला नाहीत म्हणून आम्ही आलो. राजाजी, आपला तोंड दाखवायला जागा राहिली नाही म्हणून मी आलो नाही. शिवाजीराजे म्हणाले, लढाईत जय पराजय हे चालायचेच. एखादी लढाई हरली म्हणून पराभव होत नाही राजे. तुम्ही निष्ठेने लढलात हे मी पाहिलं आहे. त्याचं मोल आम्हाला अधिक आहे. मिर्झाची एक विनंती आहे. कसली? सेनेचं नेतृत्व दुसऱ्या कुणाकडे तरी द्या. मी त्यांच्या हाताखाली लढेन. मी केलेलं नेतृत्व साऱ्यांना रुचेल असं वाटत नाही. मनातून बिथरलेली सेना द्वेषानं लढत नसते राजाजी. मिर्झाराजांना शिवाजीराजांचं कौतुक वाटलं. न बोलताही त्यांना सारे कळत होते. मिर्झाराजे म्हणाले, आता बदल करून चालणार नाही. बदल केला तर आलेल्या अपयशाचं धनीपण सरळ तुमच्यावर येईल. दोघे विचारात पडले. राजा एकदम म्हणाले, मिर्झाजी, एक सुचू सांगा ना. आपण मला स्वतंत्र मोहीम द्या. पन्हाळा भागाची मला माहिती आहे. तिकडे मला पाठवल्यास मी माझ्या फौजेच्या मदतीने पन्हाळा काबीज करीन. त्या प्रांतात एवढा धुमाकूळ घालीन की माझ्या बंदोबस्तासाठी आदिलशाहीला मोठं सैन्य पाठवावं लागेल. मिर्झाराजांना तो विचार पटला. त्यांनी एकदम मान्यता दिली. शिवाजीराजांच्या जीविताची ती जी काळजी वाटत होती ती दूर झाली. 2-4 दिवसात राजांनी आपली फौज गोळा केली. त्यांनी मिर्झाराजांचा निरोप घेतला. राजे फौजेनिशी पन्हाळगडाकडे दौडले. पन्हाळगडाकडे जाताना शिवाजीराजांनी आपल्या फौजेच्या 2 तुकड्या केल्या. एका तुकडीचे नेतृत्व आपल्याकडे घेतले आणि दुसरी तुकडी नेताजीच्या स्वाधीन केली. राजांनी नेताजींना सांगितले, नेताजी, आदिलशाही मुलूकमारीत तुम्ही आम्हाला पन्हाळ्याला येऊन मिळा. आजपासून 5व्या दिवशी पन्हाळ्याच्या पायथ्याशी तुम्ही हजर व्हा. तुम्ही येताच पन्हाळ्यावर हल्ला करू. ठरल्याप्रमाणे राजे विजापूरकरांचा मुलूक बेचिरा करीत होत 5व्या दिवशी रात्री पन्हाळ्याला पोहोचले. पुढे पाठवलेले हेर राजांना भेटले पण नेताजीचा कुठे पत्ता नव्हता. राजांच्या जवळ अवघी 2000ची फौज होती. कडाक्याची थंडी पडली होती. अंधुक चांदणे खोऱ्यात पसरले होते. सकाळ झाली आणि शत्रूला सुगावा लागला तर राजांनी हल्ला करायचं ठरवले. तानाजी येसाजी त्या बोलाला साथ दिली आणि राजांनी चढाई केली. बिनबोभाट राजांचे सैन्य गडावर चढत होते. अचानक गडावरचे पहारेकरी सावध झाले. गडावर एकच काठी उडाली. सारे पहारे सावध झाले. गडावरचे सैन्य राजांच्या सैन्यावर तुटून पडले. कापाकापी सुरू झाली. अकस्मात झालेल्या हल्ल्याने बिथरलेल्या मराठ्यांनी माघार घेतली. जेवढे वाचले तेवढे सैन्य गोळा करून राजे विशाळगडाच्या आश्रयाला धावले.
या चकमकीत राजांचे 1000 माणूस कामी आले. राजांना हा मोठा धक्का बसला. पराजयाने संतप्त झालेले राजे विशाळगडावर विचार करीत होते. पुढे काय करावे हे त्यांना सुचत नव्हते. दुसऱ्या दिवशी दुपार टळली आणि येसाजींनी नेताजी येत असल्याची वर्दी आणली. त्या बातमीने राजांच्या नेत्री अंगार फुलले. राजे नेताजींची वाट पाहत होते. नेताजी राजांचे सेनापती खास विश्वासातले, घरचे, पण विश्वासाचे म्हणणे कठीण. अफजलवदाच्या वेळीही त्यांनी अशीच कसूर केली होती. माणसे सावरून घ्यायला देखील मर्यादा असते. अकारण 1000 माणसे गमावली. नेताजी वेळेवर आले असते तर? नेताजी सामोरे आले. राजाने विचारले, नेताजी ही दिरंगाई का झाली? नेताजींना राजाचा संताप माहीत होता. आजवर हाक मारायची झाली तर राजे नेताजींना नेताजी काका म्हणून संबोधित. नेताजींना धडकत दिसत नव्हती. ते म्हणाले, राजे, फक्त 8 प्रहरांचा उशीर झाला. 8 प्रहर? नेताजी, निदान तुम्हाला तरी हे कळायला हवं होतं. युद्धात क्षणाचा विलंब ही विनाशकारी ठरतो. आम्ही वेळेवर गडाखाली आलो, पण तुमचा पत्ता नव्हता. रात्र सरत होती. आम्ही गडावर चढाई केली. गड सावध झाला. तुमच्या निष्काळजीपणामुळं आमची 1000 माणसं कामी आली. आम्हाला अपयश आलं. याला जबाबदार तुम्ही? मी? नेताजींनी विचारले. नाही तर कोण? राजे संतप्त झाले. त्या नजरेने नेताजींचा थरकाप उडाला. ते म्हणाले, मी एकटा यायचा असतो तर आलो असतो, पण फौज बरोबर होती. ती चालायला तर हवी. बस करा नेताजी. आमच्या सेनापतींना हे शब्द शोभत नाही. कोण सेनापती? नेताजी बोलून गेले. राजांचे अंग जागच्या जागी ताठरले. ते ओरडले, काय म्हणालात? राजे होता. तोवर फौज लढली. जीवामोलानं लढली. तुम्ही राजे पण गमावलं. बादशहांचे सरदार तुम्ही. सेनापती मिर्झा राजे सरदारांचा सेनापती असतो का? राजे थरथरत म्हणाले, नेताजी शब्द मागे घ्या. नेताजींना आवरण्यासाठी तानाजी धावला, पण नेताजींनी तानाजीला सरकवला. नेताजी म्हणाले, तुमच्यासारखे शब्द बदलायची सवय नाही मला. मराठाचा शब्द आहे. त्या शब्दांनी राजे बेभान झाले. 2 पावलात त्यांनी नेताजींना गाठले. नेताजींची तलवार खसकन ओढून घेतली. ती जमिनीवर फेकीत राजे ओरडले, नेताजी चालता. तुमच्यासारख्या घराबरोबर फिरणाऱ्या वंशाची मला गरज नाही. मी मस्तक मारायच्या आत चालला. जा. सरळ गड त्या गर्जनेने हादरला. राजांनी नेताजीकडे पाठ फिरवली. राजांचा एक जिव्हाळा हरवला. पन्हाळगडाचा पराभव राजांच्या जिव्हारी झोंबला. राजांनी आपली फौज फोंड्याकडे पाठ वळवली. आदिलशाही किल्ला फोंडा हा जिंकूनच माघारी जायचे असे राजांनी ठरवले. मराठी फौजांनी फोंड्याला वेढा घातला. मिर्झा राजे विजापूरच्या लढाईत मार खाऊन पारिंड्याला आले होते. विजापूरचे पाणी प्यायलाखेरीज मागे जायचे नाही या प्रतिज्ञेने दिलेर खान सैन्याची आखणी करीत होता. चकमकी झडत होत्या. आदिलशाहीला मिळालेला नेताजी दिलेरखानच्या सैन्यावर हल्ले करीत होता. या पराभवातून कसे सावरावे याचा मिर्झा राजे विचार करीत असतानाच एक अस्वस्थ करणारी बातमी तळावर आली. कुतुबशहा आदिलशहाला मिळाला होता. आदिलशहाचा जर पराभव झाला तर मिर्झा राजे कुतुबशहावर धाड घालणार हे कुतुबशहाने ओळखले आणि त्याने आदिलशाहीचा पराभव वाचवण्यासाठी आपली 50,000ची फौज पाठवून दिली. त्या बातमीने मिर्झा राजे काळजीत पडले. त्यांनी तातडीने दिलेरखानाला बोलावणे पाठवले. मोगलाई सरदारांच्या बरोबर मिर्झा राजे खलबत करीत होते. दिलेरखानने सांगितले, राजाजी, अजून अजीमाफतीची चाहूल आपल्याला लागलेली दिसत नाही. कसली आफत? शिवाजीचा उजवा हात नेताजी आदिलशाहीला मिळाला आहे. सुना है, नेताजी और राजा में कुछ गहरा फिसाद हुआ, मिर्झा राजे म्हणाले. तुम और आपने उस पर एतमाद किया? दिलेर खान हसून म्हणाला. तुम्हाला काय म्हणायचं आहे? साफ साफ सांगा ना. आम्ही कोण सांगणार? दिलेर खान छद्मी हास्य करीत म्हणाला. आमचा ऐकतो कोण? राजाजी, ही शिवाजीची चाल आहे. विजापूरला आघाडी दिली. त्यानं शाही फौजा नाहखर्ची घातली. त्याला पन्हाळ्यावर पाठवलं. तिथं त्याने मार खाल्ला. आता म्हणे फोंड्याला वेढा घालून बसलाय. राजाजी, शत्रूवर किती विश्वास ठेवावा त्यालाही मर्यादा आहे. दिलेर खान, काय सांगता? मैं हकीकत बयान कर रहा हूं. ज्या शिवाजीनं मुठभर माणसं हाती नसता गड काबीज केले, तो शिवाजी एवढी फौज असता शिकस्त घेतो? राजाजी, माझ्या शब्दावर विश्वास ठेवा. नेताजी आदिलशाहीला मिळाला आणि पाठोपाठ एक दिवस शिवाजी पण आदिलशहाला मिळाल्याचं तुम्हाला ऐकू येईल. तसं घडलं तर शिवाजीची गय केली जाणार नाही, मिर्झा राजे द्वेषाने म्हणाले. दिलेर खान मोठ्याने हसत होते. सारे सरदार चकित होऊन दिलेर खानाकडे पाहत होते. मिर्झा राजे ओरडले, दिलेर खान, हसायला काय झालं? दिलेर खान हसता हसता थांबला. राजाजींच्या नजरेला नजर भिडवी तो म्हणाला, राजाजी, हसू नको तर काय करू? बेअदबीची माफी असावी. शिवाजी आदिलशाहीला मिळाला तर तुमच्या हाती काय राहील?
कुतुबशाही, आदिलशाही आणि शिवाजी एक झाले तर या मुलखातून आपला एक शिपाई देखील सुटायचा नाही. मग बदला कोणाचा घेणार? भर थंडीतही मिर्झा राजांचा जीव कासावीस झाला. दिलेर खान म्हणाला, ते अगदी खरे होते. मिर्झा राजांनी साऱ्यांना निरोप दिले. त्यांनी तातडीने दिल्लीला खलिता पाठवला. आता आदिलशहा, कुतुबशहा एक झाले आहेत. तेव्हा कसेही करून शिवाजीचे मन आपल्याकडे वळवून घेतले पाहिजे. बादशहांची भेट घेण्याकरता म्हणून त्याला उत्तरेकडे पाठवून देणे जरूरी आहे. मिर्झा राजे दिल्लीच्या उत्तराची वाट पाहत होते. त्याच वेळी दिल्लीच्या शहाजहान बादशहाचा मृत्यू पावला. औरंगजेब खऱ्या अर्थाने बादशहा झाला. फोंड्याच्या रुस्तुम जमाशी बोलणी करून फोंडा ताब्यात घेण्याची शिवाजीराजांची आशा होती, पण आदिलशाहीने पाठवलेल्या फौजेमुळे अचानक फोंड्यातला कुमुक मिळाली. फोंड्यालाही पराभव स्वीकारून राजांना माघार घ्यावी लागली. त्याच वेळी राजांना मिर्झाराजांचे तातडीने बोलावणे आले. राजे मिर्झाराजांना भेटले. मिर्झाराजे म्हणाले, राजे, पराजयाचं वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही तुमच्याकडून शर्त केलीत हे मला माहीत आहे. राजाजी, तुम्ही हे म्हणावं यात तुमचा मोठेपणा आहे. मुळीच नाही, मिर्झाराजे म्हणाले. राजे, आता साठीचं वय झालं. अनेक रणांगणाचा अनुभव घेऊन हे केस पांढरे झाले. लढाईतलं यशापशय देवाधीन असतं. हे मला समजून चुकलं आहे. मी तुम्हाला बोलावलं ते एक विनंती करण्यासाठी. कसली विनंती? मान्य कराल? मिर्झाराजांनी विचारले. मिर्झाजी, मला लाजवू नका. तुम्ही सांगाल ते मी मान्य करीन. हे शपथपूर्वक सांगाल? मिर्झाराजांनी विचारले. राजे क्षणभर अस्वस्थ झाले. दुसऱ्या क्षणी राजे त्याच निश्चयाने म्हणाले, राजाजी, मी ही राजपूत आहे. आमचा शब्द शब्द इतकाच मोलाचा असतो. राजाजी, आम्ही तुमच्या पराक्रमाची तारीफ दिल्लीला कळवली होती. त्यातच शहाजहान स्वर्गवासी झाले. औरंगजेब आता पातशाह झाले आहेत. आग्र्याला त्यांचा वाढदिवस मोठ्या थाटानं साजरा होत आहे. तुम्ही आणि युवराजांनी त्यांना भेटावं अशी आज्ञा झाली आहे. मी आणि संभाजीराजे? होय. बादशहाची मेहेर नजर आहे तोवर तुम्ही त्यांना भेटावं असं मला वाटतं. माझी खात्री आहे बादशहा तुमचं प्रेमानं स्वागत करतील. तुम्ही दोघेही फरमानाचे धनी झाला आहात. बादशहाची भेट घेऊन निष्ठा व्यक्त करणं हा रिवाजच आहे. तो तुम्ही पाळायला हवा. राजे विचारात पडले. औरंगजेबाच्या दरबारी जायचं, काही दगा झाला तर? राजे म्हणाले, राजाजी, हा सन्मान खरा, पण काही धोका झाला तर? मिर्झाराजे राजांच्या जवळ आले. ते म्हणाले, राजाजी, तुमची काळजी मला अधिक. मी सारा विचार केला आहे. तुम्ही मनात शंका आणू नका. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही हे मी वचन देतो. मी तुळशी हाती घेऊन तुमच्या जीवाची एकदा हमी घेतली आहे. त्याला मी बद्ध आहे. माझ्यावर विश्वास ठेव. राजे म्हणाले, ठीक आहे. आम्ही जाऊ. तुम्ही सांगता म्हणून जाऊ. आमच्यापेक्षा तुमच्यावर अधिक विश्वास आहे. पण मी हे का करावं ते मला कळत नाही. मिर्झाराजे म्हणाले, राजासाहेब, जेवढं मला करता येणं शक्य होतं तेवढं मी केलं. यापेक्षा मी काही करू शकत नाही. ते खुद्द बादशहाच करू शकते. कुणास माहीत, कदाचित ते खुश होऊन तुम्हाला दक्षिणेची सुभेदारी बहाल करतील. सुदैवानं तसं घडावं. तसंच झालं तर तुमचे मनोरथ आपोआप सिद्धीत जाते. यापेक्षा मला जास्त बोलता येत नाही. ठीक आहे. नशिबाची परीक्षा पाहायला मी तयार आहे. मिर्झाराजांना आनंद झाला. राजांना त्यांनी दिलासा दिला. खुद्द बादशहांचा प्रतिनिधी म्हणून जानी बेग तुमच्याबरोबर येईल. मी रामसिंगाला स्वतंत्र पत्र लिहित आहे. तो तुमची सारी व्यवस्था करील. वाटेत माझा विश्वासाचा माणूस तेजसिंह कछवाह थेट आग्र्यापर्यंत तुम्हाला सोबत करेल. आम्ही सांगायचं विसरलोच. बादशहांनी तुम्हाला वाट खर्चासाठी 1,00,000 रुपये देऊ केले आहेत. तुम्ही जायची तयारी करा. राजे उठले. निरोप घेते वेळी राजे म्हणाले, राजाजी, एक विनंती करावीशी वाटते. मी तुमच्या विश्वासावर हे धाडस करीत आहे. पण मी परमुलकात असता माझ्या राहिलेल्या राज्याला धक्का पोहोचू नये. मिर्झाराजाने एकदम शिवाजीराजांना हाताच्या मिठीत सामावून घेतले. राजांच्या पाठीवर थोपटीत मिर्झाराजे म्हणाले, राजे, तुम्ही निश्चिंत असा. तुमच्या मुलखाला मी जराही धक्का लागू देणार नाही. तुम्ही सुरक्षितपणे परत येईपर्यंत मी दक्षिणेत तुमची वाट पाहत आहे. तुमच्या येण्याकडे माझी नजर लागून राहील. राजांनी तातडीने मिर्झाराजांचा निरोप घेतला आणि राजे राजगडावर आले.